नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा मोरया. आईची प्रार्थना सगळ्यात शक्तिशाली असते. पुराणात सांगितले, आईचा संकल्प देवही टाळत नाही. जेव्हा आई मनापासून प्रार्थना करते तेव्हा तिच्या आवाजात भीती नसते, फक्त प्रेम आणि विश्वास असतो. रिद्धी बुद्धीची देवता भगवान गणेशाची पूजा केल्याने आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. शिवाय विघ्नविनाशक म्हणून भगवान गणेश मुलांच्या शिक्षणातील अडथळे देखील दूर करतात. याशिवाय भगवान गणेश सुख, समृद्धी आणि सौभाग्य देखील आपल्याला प्रदान करतात. त्यांची पूजा केल्याने जलद फळे मिळतात असे मानले जाते. असे म्हणले जाते की संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना त्यांच्या सर्व समस्यांवर त्वरित उपाय सापडतात आणि त्यांच्या आनंद आणि समृद्धीत वाढ होते. शिवाय या दिवशी विशेष उपाय केल्यास अतिशय शुभ फळे लगेच मिळतात आणि मार्ग मोकळे होतात. पहिला उपाय आहे, जर तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल आणि परीक्षेत तुमच्या कठोर परिश्रमाचे योग्य ते फळ मिळवायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणेशाच्या 6 अक्षरी विद्याप्राप्ती मंत्राचा 108 वेळा जप करा. तो मंत्र मी इथे दिला आहे. मेदोलकाय स्वाहा. या मंत्राच्या जपासोबतच तुम्ही विद्यायंत्र देखील धारण करावे. याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांच्या आनंदावर कोणी वाईट नजर टाकू नये तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही भगवान गणेशासमोर 2 कापूर आणि 6 लवंगा थोड्या गोवऱ्या घेऊन त्यावर जाळा. त्याची राख तुमच्या मुलाच्या कपाळावर लावा. यामुळे नजर दोष निघून जाईल. जर तुम्हाला बुद्धिमत्तेसोबत बळ देखील मिळवायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला हळदीच्या 5 गुंट्या म्हणजे हळकुंड अर्पण करा. तसेच गणेश गायत्री मंत्राचा जप करा. मंत्र पुढील प्रमाणे आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. महाकर्णाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. गजाननाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. यानंतर तुमच्या मुलांना अभ्यास करण्यास किंवा नवीन महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यात अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करा. एक कोवळा नारळ घ्या, ज्यामध्ये पाणी असेल. तो लाल कापडात गुंडाळा. गणेशासमोर तुमची इच्छा मनापासून व्यक्त करा आणि तो नारळ भगवान गणेशाच्या चरणी अर्पण करा. हा उपाय तुम्ही तुमच्या जवळच्या गणेश मंदिरात जाऊन करू शकता. तुम्हाला थोड्याच दिवसात याचा परिणाम जाणवू लागेल. यानंतर जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंद टिकवून ठेवायचा असेल, प्रेम वाढवायचं असेल, समृद्धी वाढवायची असेल तर संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता भगवान गणेशाला मोदक अर्पण करा आणि या मंत्राचा 108 वेळा जप करा. तो मंत्र असा आहे, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी किंवा बॉसशी चांगले संबंध राखायचे असतील तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करा. सकाळी आंघोळ केल्यानंतर प्रथम भगवान गणेशाच्या चरणाला नमस्कार करा, प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर चटई किंवा आसन घेऊन बसा आणि भगवान गणेशाच्या या मंत्राचा 21 वेळा जप करा. जास्तीत जास्त करू शकता. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः आणि तुमची इच्छा बोलून दाखवा. हा जप पूर्ण केल्यानंतर भगवान गणेशाला जास्वंदीचे फूल अर्पण करायला विसरू नका. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. यानंतर जर तुम्हाला जीवनात तुमची प्रगती सुनिश्चित करायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अक्षताचा तिलक लावा. तसेच गणपतीच्या या मंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जर तुम्ही मुलाखतीसाठी, इंटरव्ह्यूसाठी किंवा स्पर्धा परीक्षेला बसणार असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक नागवेलीचं पान घ्या आणि ते गणेशाला अर्पण करा. त्यावर लवंग आणि सुपारी ठेवायला विसरू नका आणि नंतर अर्पण करून कापुराने आरती करा. यामुळे गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकर पूर्ण करतील. जर तुमचा जोडीदार सतत काही कारणास्तव चिंतेत असेल, तुमचे नाते बिघडत असेल तर संकष्टी चतुर्थीला कापसाच्या धाग्याचा एक लांब तुकडा घ्या. तो गणेशासमोर ठेवा आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्राचा जप झाल्यावर देवाचे आशीर्वाद घ्या. त्या धाग्यावर 7 ठिकाणी गाठी बांधा आणि तो तुमच्याकडे सदैव ठेवा. तुमच्याजवळ तो नेहमी ठेवा. यानंतर जर तुमच्या कौटुंबिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, वरचेवर काहीतरी अडचणी येत असेल तर ती लवकरात लवकर दूर करण्यासाठी संकष्टीच्या दिवशी एक कोवळा नारळ घ्यायचा. त्यावर रोलीचा तिलक लावा.
भगवान गणेशाच्या चरणी नारळ फोडा आणि त्याचा प्रसाद कुटुंबातील सर्वांना द्या. यामुळे कुटुंबात सलोखा राहील, अडचणीवर मात करण्याचं बळ मिळेल. तुमच्या मुलाला दर संकष्टीला बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण करायला सांगा. तुम्ही त्या द्या. तसेच शमीची पाने देखील अर्पण करायला द्या. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते. तसेच मुलाच्या हाताने गाईला हिरवे गवत किंवा हिरवा चारा खायला द्या. यामुळे देखील बुद्धिमत्ता कुशाग्र होते. प्रत्येक बुधवारी तुमच्या मुलाला हिरवे मूग दान करायला घेऊन जात जा. यामुळे अभ्यासिकेत त्याची प्रगती होईलच. तसेच अभ्यास जिथं तो मुलगा करतो तिथे तुम्ही गणपतीची मूर्ती, फोटो लावा. बुधवारी मुलाला हिरवे कपडे घाला. त्याला अभ्यास करायला उत्तरेकडे मुख करून बसवा. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ करायची असेल तर भालचंद्र संकष्टी चतुर्थीला पूजेदरम्यान भगवान गणेशाला विषम संख्येने दुर्वा अर्पण करा. यामुळे भक्तावर भगवान गणेशाचा आशीर्वाद कायम राहतो. यावेळी कर्जमुक्ती देणारे गणेश स्तोत्राचे पठण करायला विसरू नका. तसेच भालचंद्र संकष्टीला चंद्रोदय झाल्यावर चंद्राला दूध मिश्रित जल घेऊन अर्घ्य द्या. त्यावेळी ओम सोमाय नमः 21 वेळा बोला. तसेच 21 दुर्वा गणपतीला अर्पण करा. प्रत्येक वेळी मुलाचा हसरा चेहरा आणि यश मनात समोर ठेवून हा जप पूर्ण करा. माहिती आवडल्यास प्रत्येक मातेसमोर सोबत शेअर करा आणि लाईक करा. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया.